मध्ये आणि जे पण खेळाडू आहेत त्यांना ही स्पर्धा जिंकायची असते, त्यासाठी ते कृपया प्रेक्षकांना एक विनंती आहे, कोणी वरती हात ठेवायचा नाहीये, थोडंसं मागे उभं राहायचं आहे. एक नावाजलेलं असं व्यक्तिमत्व होतं मेलविन. मी नक्कीच सांगू इच्छितो, मीही त्याच्याबरोबर बरेच वर्ष क्रिकेट खेळलो, त्याला पाहिलं. मला वाटतं त्याच्यासारखं कर्णधार होणं नाही. बरेचसे डिसिजन चुकीचे अंपायर्सने किंवा कोणी दिले असताना मी पाहिलं, त्याने भले त्याचा संघ बोल असेल नाही आपण नाही खेळायचं, डिसिजन चुकीचं झालंय, परंतु त्याने कित्येक वेळा मी पाहिलंय की नाही आपण क्रिकेट बंद नाही केलं पाहिजे, खेळलं पाहिजे. आणि अंपायरने जो डिसिजन आहे तो मान्य करून भले संघ हरला असेल पण त्याची त्याने कधीच पर्वा केली नाही. एक कॅप्टन स्पिरिट होतं त्याच्यामध्ये, एक चांगलंसं व्यक्तिमत्व होतं. आणि या विभागातील जे पण लहान खेळाडू आहेत त्यांना नक्कीच मी सांगेन की जर मेलविनला तुम्ही फॉलो केलं क्रिकेटमध्ये तर नक्कीच एक उंची गाठू शकता. बरेचसे त्याने खेळाडू घडवले. आज आपण पाहतोय चेतन 11 हा संघ सुद्धा या विभागामध्ये एक नावाजलेला संघ झालेला आहे. त्याचप्रमाणे मेलविनने आपला एक संघ चालवला होता. राजेंद्रनगर म्हणजे मेलविन ही ओळख निर्माण झाली होती. आपण सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू, सुंदरसा चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी परमेश. गोलंदाज कार्तिक. स्ट्राइक नॉन स्ट्राइक वर आहे. कार्तिक स्ट्राइक वर. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पायाला लागला आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 2 चेंडू 2 धावा. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय इथे. पुन्हा एकदा सुंदरसा फटका बघूया कवचच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव. 3 चेंडू 3 धावा, दोन्ही बलाढ्य असे संघ, नावाजलेले असे संघ. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय आणि तितकाच संयमी खेळ आपण पाहतोय फलंदाजाकडून. सुंदरसा चेंडू बघूया काय होतं आणि अवांतर धाव घोषित केली आहे पंच पियुष यांनी. एक अवांतर धाव वाईड घोषित केलेला आहे पंच पियुष यांनी. जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय दोन्ही फलंदाजाकडून. बघूया काय होतं. आणि मला वाटतं बॅटची कडा नाही घेतलेली आहे तर 22 स्वरूपात नक्कीच हा एक धाव जाईल. एकूण धाव संख्या झाली ती 5. 4 चेंडू सर्कलचा आपण सामना पाहतोय. सुंदरसा फटका बघूया काय होतं. थोडासा हलकासा चेंडू टाकला जेणेकरून टायमिंग नाही भेटणार. एक चांगलासा षटक हाताळतोय. मतम. सुंदरसा फटका बघूया काय होतं आणि झेल होऊ शकला असता परंतु चांगलंसं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि एकूण धाव संख्या झाली आहे ती 7. पहिला षटकामध्ये 7 धावा. 4 षटकांचा सामना असणार आहे. चांगलं असं शतक हाताळलं मतंग यांनी. साखळी मधला हा सामना आपण पाहतोय. दोन्ही असे बलाढ्य संघ. ओंकार मालाड वर्सेस रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. आपण पाहतोय अंबरनाथ वरून खेळाडू इथे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे. ही छोटी मोठी टुर्नामेंट नाही, आता एक नावाजलेली अशी टुर्नामेंट आहे. आपण मिनी वर्ल्ड कप म्हणू शकतो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा मेलविन मेमोरियल कप 2024 प्रेझेंटेड बाय गोल्डन क्रीडा मंडळ. राजेंद्रनगर येथील नावाजलेली अशी बोरिवली येथील टुर्नामेंट आपण पाहतोय. सुंदरचा फटका, काय फटका आणि काय क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. नक्कीच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, कमिटमेंट पाहतोय आपण. नक्की 3 धावा त्यांनी अडवलेल्या आहेत संघासाठी.
काय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जॉन्टी रोडची आठवण करून दिलेली आहे. कृपया पाणी असेल तर पाणी तिकडे घेऊन जायचंय आणि फर्स्ट एड किटची गरज असेल तीही द्यायची आहे. कपिल पटेल सर यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. मेलविन मेमोरियल कप इथे काय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलो. खरोखरच कमिटमेंट आपण पाहतोय खेळाडूंकडून. कृपया फर्स्ट किट इथे घेऊन जायचंय. पंच पियुष यांनी मागितलेलं आहे, कृपया द्यायचं आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय. मला वाटतं मॅचचा मोमेंटम त्यांनी चेंज केलेला आहे. जर हा चौकार आला असता तर नक्कीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु आता क्षेत्ररक्षक सुद्धा विचार करतायत की कुठे फटका मारायचा, कारण की ज्या हिशोबाने क्षेत्ररक्षण सुरू आहे खरोखरच 200% कमिटमेंट आपण पाहतोय खेळाडूंकडून. आणि हे फक्त आणि फक्त मेलविन मेमोरियल कप जिंकण्यासाठी हा कमिटमेंट पाहतोय. कारण की प्रत्येक खेळाडू जो खेळाडू इथे येतोय त्यांना हा मेलविन मेमोरियल कप जिंकायचा आहे. त्या निमित्ताने तिकडे आपण पाहतोय सुंदर असा क्षेत्ररक्षण. खरोखरच पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत जर फिल्डिंग आवडली असेल तर. एकूण धाव संख्या झाली आहे ती 8. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळायचंय. अरुण पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा चेंडू घेऊन अवांतर बघूया काय होतं. आणि जिथे मगाशी क्षेत्ररक्षकाने 5 धावा घोषित केल्या वाईड आणि 4 अवांतर धावा. मगाशी क्षेत्ररक्षकाने जे कमिटमेंट दाखवलं होतं मला वाटतं ते यष्टीरक्षकाने सुद्धा दाखवायची गरज होती, कारण की हा बोनस मिळालेला आहे. डिसेंबर मध्ये बोनस आलेला आहे. नॉर्मली दिवाळीमध्ये बोनस येतो, परंतु आज आपण मेलविन मेमोरियल कप मध्ये पाहतोय डिसेंबर मध्ये एकूण धाव संख्या झाली ती 13. सुंदरसा पटका बघूया काय होता. आणि 4 धावा. मी म्हटलं होतं मोमेंटम थांबवलं होतं क्षेत्ररक्षकाने, परंतु गचाचं यष्टीरक्षक पण पाहिलं. धन्यवाद डीजे. कृपया 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. पहिल्या चेंडूवर काय क्षेत्ररक्षण केलं होतं, त्यानंतर अवांतर धाव स्वरूपात एक वाईट आणि 4 धावा कीपरच्या मागे, आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला एक सुंदरसा फटका. एकूण धाव संख्या झाली ती 17. एक षटक 2 चेंडू 17 धावा. आता धावांना गती मिळताना आपण पाहतोय. फलंदाज आता आक्रमण करताना पाहतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. कव्हर्स आणि पॉइंटच्या मध्ये मोठा गॅप आपण पाहतोय. बघूया फलंदाज त्याचा उपयोग करतात का इकडे. अरुण पुन्हा एकदा वैयक्तिक तिसरा चेंडू घेऊन आणि सुंदर असा चेंडू. एक धाव. चांगला असा कंट्रोल केला अरुण यांनी. एकूण धाव संख्या झाली ती 18. एक षटक 3 चेंडू 18 धावा. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, आता 3 चेंडू मध्ये 11 धावा आलेल्या आहेत. सुंदर असा चेंडू. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे, तर फलंदाज जिथे गॅप आहे तिथे चेंडू मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु अरुण चालाकीने गोलंदाजी करतायत. कुठलाच चान्स देत नाहीये की ऑफ साईडला फटका लगावला जाईल. प्रेक्षकांना वाटत असेल की कव्हर्स आणि पॉइंटच्या मध्ये खूप मोठी गॅप आहे, परंतु तितकं सोपं नसतं. खेळाडूंना माहिती आहे कुठे चेंडू टाकायचा आहे. पुन्हा एकदा अवांतर धाव वाईट स्वरूपामध्ये. एकूण धाव संख्या आता झाली आहे ती 19. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉक्स आउट. चांगला कमबॅक आपण पाहतोय अरुण यांच्याकडून. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये एक चांगला त्यांनी बदल केला.
अजूनही एक चेंडू या षटकातील बाकी असेल. धावसंख्या झाली ती 19. डावकुरा फलंदाज मयूर. अरुण अजूनही वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये त्याचा अजूनही एक चेंडू बाकी आहे. धावाला थोडी गती मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, आता 19 वर शेवटचा चेंडू. डमी आउट घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच अश्विनची आठवण आली असेल तुम्हाला. अश्विनने असे बरेचसे विकेट घेतलेले आहेत. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, बघूया काय होतं. आणि एक धाव. एकूण धाव संख्या झाली ती 20. 2 षटकामध्ये 20 धावा. 4 षटकांचा सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे प्रेक्षकांनी. दोन्ही बलाढ्याचे संघ मला वाटतं प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच सेमीफायनल फायनल खेळणारे संघ आपण पाहतोय. आणि तितकीशी सोपी टुर्नामेंट नसणार आहे, कारण की या स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी होतात ते नावाजलेले संघ असतात. आणि प्रत्येक खेळाडूने ही स्पर्धा खेळायची असते. जे बॉक्स प्रोफेशनल क्रिकेट खेळतात त्यांना ही टुर्नामेंट नक्कीच खेळायची असते. प्रत्येक खेळाडू या टुर्नामेंटची वाट बघत असतो. आणि नावाजलेले असे सितारे आपण इथे आज बोरिवलीमधील राजेंद्रनगर या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मयूर. डावकुरा फलंदाज गोलंदाज ओंकार. मयूर आणि ओंकार. सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू, परंतु अवांतर धाव घोषित केलेली आहे. तितकंसं सोपं नसणार आहे या गोलंदाजाला खेळणं, कारण की फील्ड सेट जी केलेली आहे ती ऑफच्या दिशेने, म्हणजे डावकुरा फलंदाज आहे त्याला कुठलाही चान्स ठेवलेला नाही लेग साईडला फटके मारण्याचा, कारण की गोलंदाजी वेगवान आहे आणि फील्ड सेटिंग ही ऑफ साईडला केलेली आपण पाहतोय. बघूया काय करतो मयूर. मी म्हटलंय फील्ड सेटिंग केलेली आहे तिकडे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नव्हता, फक्त चेंडू टोलावला हलकासा गॅप मध्ये आणि एक धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडस फील्ड मध्ये बदल करताना. ज्या हिशोबाने फलंदाजी करतो त्या हिशोबाने आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण बदलण्यात येत आहे, कारण की हे खेळाडू एकमेकासमोर बऱ्याचशा सामन्यांमध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट्स मध्ये एकत्र समोर येत असतात. त्यांना माहिती आहे कोणाची कुठली बाजू मजबूत आहे, त्या हिशोबाने फील्ड सेटिंग केली जाते. पुन्हा एकदा आपण सामना करूया. ओंकार. जोरदार चेंडू, स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान असा चेंडू टाकलाय ओंकार याने. सुंदर फटका, बघा काय होतं. आणि तू शेर तर मी सवा शेर हे दाखवून दिलंय रमेशने. सुंदर असा फटका. फटका लगावला खरोखरच. स्ट्रेट, एकदम स्ट्रेट लाईक अ एरो. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल. एकूण धाव संख्या झाली ती 26. पुन्हा एकदा अवांतर धाव वाईट घोषित केलेला आहे. पंच पियुष यांनी वेगवान टाकण्याचा प्रयत्न आहे, कारण की सुंदरसं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर चांगलं असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. परमेश चांगली फलंदाजी करतोय, कुठलंच मिस टायमिंग करत नाहीये. बॅटच्या मधोमध चेंडू लावायला जातोय. एकूण धाव संख्या झाली ती 27. 2 चेंडू अजूनही बाकी या षटकातील.
पुन्हा एकदा जोरदार फटका. काय फटकेबाजी पाहतोय आपण. जितका जोरात टाकला जातो तितका जोरात फटका लगावला जातोय. काय फटकेबाजी केली. दोन समोरच्या दिशेने कार्पेट असे शॉट लगावले. दोन्ही दोन्ही फटके स्ट्रेट लाईक एरो आणि 4 धावा दोन्ही फटक्यामध्ये. एकूण धावसंख्या झाली ती 31. अजूनही एक चेंडू बाकी या षटकातील. बघूया काय करतो परमेश. सुंदरसा चेंडू. हलका चेंडू टाकला. एक्सपेक्टेड नव्हतं की हलका चेंडू येईल परंतु सुंदरसा चेंडू. आणि काय फलंदाजी करतोय परमेश. एकूण धावसंख्या झाली आहे ती 32. 3 षटकांचा सामना. 3 षटकांचा अजून सामना संपलेला आहे. अजून एक षटक बाकी आहे. 4 षटकांचा एकूण सामना असणार आहे. मुकेश रॉयल चेंबूर आणि जॉर्ज या दोन्ही संघाचे जे कर्णधार असतील त्यांनी इनिंग्स ब्रेक मध्ये इथे येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. पहिला कॉल आहे तुमच्यासाठी हा. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. परमेश काय फलंदाजी करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहतोय इकडे. काय फटकेबाजी करतोय. ओंकारने मला वाटतं जोरदार गोलंदाजी केली पण तितक्या जोरात त्याने फटके लगावले. समोरच्या दिशेने 2 फटके लगावले. कुठला चान्स नव्हता. आणि काय फलंदाजी करतोय. मी का अंबरनाथ मधून इथे आलोय आणि मी का या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय तो दाखवून देतोय. नामवंत असे दोन्ही संघ आणि अतिरेकीचा सामना पण पाहतोय. ओंकार फील्ड सेटिंग पाहतोय. बघूया काय होतंय. परमेश दिवेश सुंदरचा फटका. बघूया काय होतं. एक धाव घेण्यात यशस्वी. स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव. धुर्वेश स्ट्राइक वर आहे तो. मयूर बराच वेळ आता तो खेळपट्टीवर नॉन स्ट्राइकला होता. शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंग्स मधले बाकी आहेत. फील्ड सेटिंग आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे कुठे आपली जागा आहे तिथे जात आहेत आणि उभे राहत आहेत. धुर्वेश बघूया काय होतं. 5 चेंडू अजूनही बाकी. एकूण धाव संख्या झाली ती 33. महत्वाचा आणि अतिरेकीचा सामना आपण पाहतोय. हो वाईट घोषित केलेला आहे. चांगला असा जजमेंट आपण पाहतोय मयूर यांच्याकडून. सुंदर असा चेंडू होता परंतु तितका चांगला असा लेफ्ट केला आणि एक धाव घेण्यात यशस्वी वाईट स्वरूपामध्ये. एकूण धाव संख्या झाली ती 34. स्वीपला लागवलेला फटका. बघूया काय होतं. एक धाव घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता परमेश ऑन स्ट्राइक. मॅन इन फॉर्म. काय फटकेबाजी करतोय तो. समोरच्या दिशेने 2 चांगले फटका लगावले. मगाशी एक स्क्वेअर लेगला फटका लागवला होता पण चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं होतं परंतु धावाची गती वाढवली होती परमेश यांनी. एक संयमी खेळी आपण पाहतोय. सेन्सिबल इनिंग पाहतोय. संघासाठी खेळताना कुठलीच घाई नाही केली जाते. धुर्वेश पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेतली. चांगलासा चेंडू टाकला धुर्वेश यांनी आणि एकूण धाव संख्या आता सरसावते ती 36. चांगलं षटक हाताळलेलं आहे. अजून कुठला मोठा फटका लगवण्याचा चान्स दिलेला नाही फलंदाजाला. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये आपण पुन्हा एकदा बदल पाहतोय. 3 चेंडू या षटकातील अजूनही बाकी. चेक केलेला आहे. अजूनही 3 चेंडू बाकी. धाव संख्या झाली ती 36 आणि 36 वर मगाशी आपण इथे बरेचसे हे पाहिले कमेंट्स. सुंदर असा चेंडू. काय गतीमध्ये परिवर्तन केलंय. इथे बघूया काय होतं. पंचांनी डिसाइड केलंय करता इथे काय आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कोणी वाद घालायचा नाहीये. थर्ड एम्पायरची इथे रिक्वेस्ट केलेली आहे. कृपया थर्ड एम्पायरने इथे निर्णय इथे आपला कळवायचा आहे. नो साठी थर्ड एम्पायर साठी त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे कारण की क्रुशियल मुवमेंटला सामना आहे.
एकूण धावसंख्या झाली आहे ती 36. नो साठी ते रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी इथे आपला निर्णय कळवलेला आहे आणि हा नो घोषित नाही केलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 37. अजूनही 2 चेंडू आणि महत्त्वाचे चेंडू असणार आहे, कारण की समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. एकूण धावसंख्या 37. 2 चेंडू या षटकातील बाकी. परमेश काय फलंदाजी केलेली आहे. आता बघूया संघासाठी अजून धावसंख्या तो जोडू शकतो का. दुर्वेश सुंदर अशी गोलंदाजी करतोय संघासाठी. कुठलाच मोठा फटका मारण्याचा त्याने चान्स दिलेला नाहीये. ओहो, काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा आता बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉलचा. कुठला चान्स घेत नाहीये दोन्ही संघ. जे पण इथे प्रेक्षक आले त्यांनी बांबूवर हात ठेवून उभं राहायचं नाहीये. एक एक डिसिजन खूप क्रुशल आहे. इम्पॉर्टंट मॅचेस चालू आहेत. आपल्यामुळे कुठल्याही सामन्याला व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे पंचांनी. मगाशी पंच थोडे चुकले होते, परंतु आता पंचांनी निर्णय चुकीचा नाही दिलेला आहे. शेवटचा चेंडू, काय गोलंदाजी केली आहे दिवेश यांनी. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या शेवटच्या षटकामध्ये. 5 धावा आणि ते पण परमेशच्या समोर, ज्याने सुंदर अशी फलंदाजी केली पहिल्या 3 षटकामध्ये. शेवटचा चेंडू घेऊन येतोय, महत्वाचा चेंडू. उल्हासनगरवरून आलेला फलंदाज परवेश, काय फलंदाजी केली आहे बघूया. सुंदरचा फटका. नक्कीच 4 धावा होऊ शकल्या असता, कारण की परंतु क्षेत्ररक्षक समोर होता. सुंदरचा फटका होता. 1 धाव घेण्यात यशस्वी. एकूण धावसंख्या झाली ती 38. समोरील ओंकार मालाड या संघाला एकूण 39 धावांची गरज. आपल्याला वाटतंय 39 धावा, परंतु दोन्ही बलाढ्य संघ एक एक धाव इथे इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की तितकीशी सोपी संधी नसणार आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आणि प्रत्येक धाव वाढवण्यामध्ये त्यांचा नक्कीच. मी विनंती करतो रोहन जॉर्ज 11 कल्याण आणि बाबू 11 मुकेश रॉयल आपले कर्णधार पाठवून द्यायचेत. नाणेफेकीच्या गोलसाठी आपले कर्णधार पाठवून द्यायचेत. जॉर्ज 11 कल्याण आणि बाबू 11 मुकेश रॉयल. हॅलो हॅलो हॅलो. तसंच मी विनंती करतो आपल्याला नाणेफेकीच्या कौलसाठी आपले सन्मानार्थी कपिल पटेल सर आणि चेतन आशा सर, आपल्याला मी विनंती करतो आपण नाणेफेकीच्या कौलसाठी खेळपट्टीवर यायचं आहे. कपिल पटेल सर आणि चेतन अशर सर. रोहन
बाबू इलेव्हन मुकेश रॉयल आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. नक्कीच आपण बघतोय जमलेली गर्दी आणि गर्दी फक्त माझ्या मते एक ते दोन सामने दोन बलाढ्य संघ बघायला मिळणार आहेत म्हणून गर्दी जमली आहे. जॉर्ज 11 कल्याण नक्कीच सुरुवातीच्या पर्वात एमएमसी वर तुमचं देखील नाव होतं बरं रोहन. लागोपाठ 2 वर्ष मान मिळवलाय मेलविन मेमोरियल कपचा. यंदा 2024व्या वर्षी काय सांगाल आपल्या संघाला आणि काय सांगाल मेलविन मेमोरियल कप बद्दल? नक्कीच खरंच खूप सुंदर आयोजन असतं. दरवर्षी आम्ही आवर्जून खेळायला येतो इकडे आणि समोर पण मातब्बर संघ आहे तर आम्ही चांगलाच खेळ करू. नाणेफेकीचा कौल करून घेऊया. येस बाबू इलेव्हन मुकेश रॉयलचा शुभम कॉल देणार आहे. मेलविन इज द कॉल फ्रॉम मुकेश रॉयल अँड एमएमसी इट इज. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जॉर्ज 11 कल्याण या संघाने. नक्की शुभम या तुम्हाला सुद्धा मी आमंत्रित करेन. तुम्ही सुद्धा दरवर्षी टुर्नामेंट खेळता. मेलविन मेमोरियल कप आय गेस 6वं पर्व तुम्ही सुद्धा खेळताय. काय वाटतं टुर्नामेंट बद्दल आणि यावर्षी कप घेऊन जाणार की नाही? हो आम्ही प्रयत्न करू पूर्ण आमचा बेस्ट देऊ ही टुर्नामेंट जिंकण्यासाठी आणि आमच्या टीमची दुसरीच एंट्री आहे तर आम्ही पूर्ण प्रयत्न करू पूर्ण ट्रॉफी जिंकण्यासाठी. टॉस निर्णय सांगायचा आहे. आम्ही फिल्डिंग घेऊ. 4 ओव्हर. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे जॉर्ज कल्याण या संघाने आणि फोटोसाठी यायचंय. तसंच मी विनंती करेन कपिल पटेल सर आपण 2 शब्द आपल्या कमिटीसाठी आणि आपल्या आजच्या दिवसासाठी बोलायचे. 2 शब्द. क्या बोलूं अभी मैं. मेलविन जो था मेरे लिए वो कुछ मैं बता नहीं सकता हूँ क्या था वो. बट ये जहाँ हम लोग जो ये मेलविन मेमोरियल कप रख रहे हैं उसकी याद में ही रख रहे हैं और मैं चाहता हूँ कि ये हमेशा चलता रहे कभी भी रुके नहीं. और भगवान ये जो ऑर्गेनाइजर है उनको तरक्की दे और उनका हौसला बढ़ाए. थँक्यू कपिल सर. अतिशय मनापासून बोललेत कपिल सर आणि नक्की मी सुद्धा इच्छा बाळगतो की मेलविन मेमोरियल कप दरवर्षी होऊ दे. आणि यापुढील होणारा सामना जो असणार आहे तो म्हणजे जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध बाबू 11 मुकेश रॉयल. एक बलाढ्य 2 संघांमध्ये सामना रंगणार आहे. नक्कीच गर्दी जमलेली आहे हा सामना बघण्यासाठी. दोन्ही संघांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. थँक्यू. विनंती करतो ओमकार मलाड संघ आपले 2 सलामीवीर पाठवून द्यायचे आहेत. तसंच स्ट्रायकर 11 अंबरनाथ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. नक्कीच बोरिवलीचा जाणता आणि जुना आवाज सतीश सरांकडे मी पुन्हा एकदा माईक सोपवतो. बॅक टू इयर सर. हॅलो. सुरू असलेला सामना ओंकार मालाड वर्सेस रॉयल स्ट्रायकर. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो मोठमोठे संघ येतात एक काळ संघ गाजवतात आणि परत निघून जातात त्यानंतर तो संघ आपल्याला दिसत नाही. परंतु मला इथे नक्कीच सांगायचं वाटतंय ओंकार मालाड हा संघ मला वाटतं बरेच वर्ष 20-25 वर्ष झाले असेल या संघाला मी पाहतोय. या संघात मोठे मोठे खेळाडू येऊन गेले निघून गेले परंतु हा संघ अजूनही तसा आहे
आणि अजूनही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ विजयी असतो. खरोखरच हॅट्स ऑफ जो व्यक्ती हा संघ चालवतोय किंवा जी संघटना हा संघ चालवतोय त्यांना खरोखरच, कारण की इतके वर्ष एखादा संघ चालवणं ही छोटी मोठी गोष्ट नाहीये. खरोखरच त्यांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा चांगले चांगले खेळाडू नक्कीच ओंकार मालाड संघामध्ये पाहू. सामन्याकडे वळूया आपण. एकूण धावसंख्या झालेली ती 39 धावांची गरज. गोलंदाज अभिषेक, स्ट्राईकवर मतंग, नॉन स्ट्राईकवर दिवेश. सुंदरसा गोलंदाजी हाताळली होती दिवेश यांनी. आता ओपनिंगला आलेले आहेत. ओहो, काय चेंडू टाकलाय बघूया काय होतं. आणि जोरदार अपील केले परंतु ती फेटाळून लावलेली आहे. पहिला चेंडू, फ्लाईट टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. चांगला असा चेंडू आपण पाहिला. अभिषेक, सुंदर असा चेंडू. आता स्ट्राईक वर आहे तो दिवेश. एक सुंदर अशी गोलंदाजी केली होती. आता संघासाठी फलंदाजी सुद्धा आलेला आहे. ऑलराऊंडर स्वरूपात खेळतोय आपल्या संघामध्ये. ओहो, काय चेंडू टाकतोय, काय कंट्रोल आहे. पहिला षटक हाताळणं हे बॉक्स क्रिकेटमध्ये तितकंसं सोपं नसतं, कारण की चेंडू नवीन असतो, ग्रिप करणं तेवढं इझी नसतं. परंतु दररोजची प्रॅक्टिस, मेहनत ती एखाद्या खेळाडूंना महान खेळाडू बनवत असते. आणि सुंदर असा चेंडू आपण पाहतोय अभिषेक यांच्याकडून. मला वाटतं फक्त 2 किंवा 3 बोटामध्ये पकडून तो हाताळतोय चेंडू. ओहो, अवंतर धाव. चांगला चेंडू टाकला होता आणि अवंतर धाव वाईट स्वरूपामध्ये घोषित केलाय पंच पियुष यांनी. एकूण धाव संख्या झाली ती 3. 2 चेंडू आणि 3 धावा. ओहो, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. बॉक्स मध्ये सुद्धा हेलिकॉप्टर आपण पाहू शकतो. आणि धाव संख्या झाली आहे ती 4. 3 चेंडू 4 धावा. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये थोडंसं संयमी खेळलं जातं. मगाशी आपण सुंदरसा फटका बघूया काय होता. एक धाव घेण्यात यशस्वी आणि चांगलासा कॉलिंग आपण पाहतोय. पॅडल स्वीप केला होता परंतु इथे खेळाडू उपस्थित होता. संयमी खेळी पाहतोय. कुठलाच जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नाहीये. एकूण धाव संख्या 5. 4 चेंडू आणि 5 धावा. अतिलढीचा सामना होणार आहे. मी म्हटलंय दोन्ही संघ बलाढ्य आहे. आपण पाहतोय फक्त 39 धावांची गरज आहे, परंतु तितकं सोपं होणार नाहीये. प्रत्येक धाव ही मेहनतीची असणार आहे. सुंदर असा चेंडू आणि ओहो, आपण बॉक्स मध्ये सुद्धा पाहतोय धोनी ज्या चपळाईने यष्टिरक्षक करतो. बोल नाहीये, स्टंपिंग केलेली आहे. कुठला चान्स दिलेला नाहीये. सुंदरसा चेंडू आणि मतंगे सुंदर अशी गोलंदाजी अभिषेक यांच्याकडून. काय कंट्रोल आहे त्यांच्या गोलंदाजीवर. सुंदर असा चेंडू हाताळतायत. गेम ऑन आहे आता. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू आणि आता सुरेश, एक नामवंत असा खेळाडू. मला वाटतं बऱ्याच वेळा ओपनिंगला येतो, परंतु आता त्याने थोडीशी ऑर्डर चेंज केलेली आहे. 1 डाऊनला आलेला आहे. शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू असतो. बघूया काय होतं. मी म्हंटल होतं महत्वाचा चेंडू असतो.
जोरदार फटका लगवण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बॉक्स आउट. आणि आपण पाहतोय समोरचा संघ कितका खुश झालेला आहे. त्यांना माहिती आहे त्यांनी एक महत्वाच्या खेळाडूची विकेट घेतलेली आहे. 5 धावा आणि 2 गडी बाद. परंतु प्रेक्षकांनी कुठली गफलत इथे घ्यायची नाही. मी म्हटलं होतं शेवटचा चेंडू तितकाच महत्वाचा असतो फलंदाजासाठी सुद्धा. कारण की जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बॉक्स आउट झाले. सुरेश एक चांगले फलंदाज आहेत परंतु थोडीशी घाई केली म्हणता येईल. आणि गोलंदाज अभिषेक सुद्धा सुंदरशी गोलंदाजी करत होता. थोडासा रिस्पेक्ट देण्याची गरज होती कारण की अजूनही 3 षटकांचा सामना पेंडिंग होता. थोडासा घाई केली आणि बॉक्स आउट झाले. पुढील गोलंदाज रोहित एक डावकुरा गोलंदाज. मगाशी सुंदर असं षटक त्यांनी हाताळलं होतं. मॅन ऑफ द मॅच सुद्धा नाही. ओके स्ट्राईकवर आहे दुर्वेश. गोलंदाज रोहित. धावसंख्या झाली ती 5, 2 गडी बाद. अजूनही 34 धावांची गरज. 18 चेंडू 34 धावा. ओहो काय फटका लगावला आणि 4 धावा. रिव्हर्सचा फटका. चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू खूपच गॅप मध्ये गेला आणि 4 धावा मिळाल्या ओंकार 11 या संघाला. डीजे धन्यवाद. सुंदरसा फटका. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जाऊया. पहिल्या चेंडूवर 4 धावा आहे. आता धावसंख्या झाली ती 9, 2 गडी बाद. चांगला असा फटका. डावकुरा गोलंदाज असला तर आपण ओरम मध्ये पण पाहतो रिव्हर्सचा फटका लागला जातो. इथे पण तेच पाहतोय आपण. एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. चौकार लगावला त्यानंतर फक्त रोटेट केला. 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या पोहोचली ती 10 धावावर. अजूनही 29 धावांची गरज. 16 चेंडू 29 धावा. तितकं कठीणही नाहीये आणि तितकं सोपंही नाहीये. रोहित वैयक्तिक 3रा चेंडू घेऊन येतोय. सुंदर असा फटका. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये लगावलेला फटका. चांगला असं क्षेत्ररक्षण. प्रत्येक चेंडूवर कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर जे पण क्षेत्ररक्षक आहेत ते 200% कमिटमेंटच्या हिशोबाने उभे आहेत. कुठला चेंडू चौकार गेला नाही पाहिजे या हिशोबाने उभे आहेत. तुम्ही जर बॉडी लँग्वेज पाहत असाल प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक खेळाडूला वाटतंय की मी कर्णधार आहे आणि मला या संघाला हा सामना जिंकून द्यायचा आहे. प्रत्येकाचा कमिटमेंट आपण पाहतोय. तितकंच कमिटमेंट फलंदाजाकडून आपण पाहतोय. सुंदरसा फटका. बघूया काय होतं आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. चांगला चेंडू टाकला होता. फलंदाज पुढे सरसावला होता. पायाच्या दिशेने टाकला त्यामुळे त्याला समोरच्या दिशेने फटका लगावणं तितका सोपं नाही गेला आणि लॉंग ऑनच्या दिशेने फटका लगावला. एकूण धावसंख्या झाली ती 12. 4 चेंडू 12 धावा. थोडीशी संयमी खेळी आपण पाहतोय. जरा जोरदार फटके लगावण्याची गरज आहे कारण की शेवटच्या 2 षटकामध्ये सामना तितकासा सोपा राहणार नाहीये. 2 चेंडू हे महत्वाचे असणार आहेत जर धावसंख्या वाढवायची असेल तर. एकूण 39 धावांचा पाठलाग करतोय ओंकार हा संघ. सुंदर असा फटका आणि नशीब थोडंसं बलवत तर नाहीये परंतु चांगला फटका होता. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ संघाने थोडंसं मला वाटतं गावदेवीला नारळ देऊन आले असेल असं मला वाटतंय कारण की नक्कीच 4 धावा होऊ शकल्या असत्या परंतु चेंडू वरून निघून गेला. जर बॅनरला लागला तरच 4 धावा इथे घोषित होल्या जातील. हे
प्रत्येक प्रेक्षकांनी खेळाडूंनी नोंद करून घ्यायचंय. एक टायमिंग वाला फटका होता, कुठला चान्स नव्हता क्षेत्ररक्षकांना, परंतु नशीब ओंकार या संघाकडे नव्हतं. शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू असणार आहे. फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेण्यात यशस्वी. एक चांगला फटका लगावला होता अरुण यांनी, परंतु त्यानंतर रिव्हर्स, त्यानंतर स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाचा जो वेग आहे त्याला यूज करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो थोडासा फसला. चेंडू बॅटला लागली नाही आणि पायाला लागून एक सिंगल धाव मिळालेली आहे. एकूण धाव संख्या झाली आहे ती 14. 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. परंतु मित्रांनो, हा सर्कलचा आपण बॉक्स बघतोय तितकं कठीणही नाहीये, कारण की 2-3 जर चौकार लागोपाठ लगावले गेले किंवा एका षटकामध्ये जर 2-3 चौकार लगावले गेले तर आव्हान नक्कीच सोपं होणार आहे. हमीद मगाचा हा मला वाटतं सामनावीर होता. चांगली फलंदाजी सुद्धा केली होती मगाशी त्याने आणि तितकंच चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता एक महत्वाचा षटक घेऊन येतोय. मगाचा सामना जो झाला तो हिस्ट्री आहे, आता त्याला प्रेझेंट मध्ये काय करता येईल हे ते महत्वाचं असणार आहे, कारण की प्रेझेंटच माणसाला ग्रेट ठरवत असतो. हिस्ट्री मध्ये जाते तिथे फक्त नोंद होते, प्रेझेंट मध्ये आपण काय करतो ते खूप महत्वाचं असतं. बघूया हमीद संघासाठी काय करतो. अरुण चांगला फटका लावला होता मध्ये त्याने. आता सामना, सुंदर असा चेंडू, कुठला चान्स दिला नाही हमीद यांनी अरुणला, कुठलाच त्याने हात खोलण्याचा प्रयत्न करू दिला नाही. रॉयल स्ट्रायकर संघ चुरसीने आणि मला वाटतं एकदम कमिटमेंटने आपण पाहतोय गोलंदाजी, कुठलेही अवांतर धाव गेली नाहीये त्यांच्या चेंडूवर अजूनही. बघूया काय होतं. फटका लागायचा प्रयत्न होता, परंतु थोडासा मला वाटतं टायमिंग नाही भेटला. ज्या दिशेने फटका लगावला पाहिजे होता त्या दिशेने गेला नाही. एक धाव घेण्यात यशस्वी. एकूण धाव संख्या झाली ती 16. आता नक्कीच ओंकारा संघ दडपणाखाली असेल. एक नावाजलेला संघ, मला वाटतं मेलविन चषक सुद्धा जिंकलेला हा संघ आहे, परंतु आज थोडा अडचणीमध्ये आपण दिसतोय, हा संघाला पाहतोय. आणि वाईट घोषित केलेला आहे. चांगला चेंडू होता परंतु वाईट घोषित केला आहे. आणि आपण पाहतोय काय कमिटमेंट आहे संघातील खेळाडू, तितकंच त्याला प्रोत्साहन देत आहेत. त्याला कळालंय की वाईट आहे, परंतु प्रोत्साहन देतात की पुढचा चेंडू, पुढचे येणारे चेंडू तू चांगले टाकशील, हे त्यांना कॉन्फिडन्स देताना आपण पाहतोय. अरुण एक नावाजलेला फलंदाज, मला वाटतं मी याची फलंदाजी पाहिलेली आहे स्ट्रेट बॉक्स मध्ये. आज सर्कल मध्ये पहिल्यांदाच पाहतो या खेळाडूला. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. संघाची परिस्थिती थोडीशी बिकट आहे, अडकलेला आहे संघ. बघूया काय करतो, सुटका करून देतो का आपल्या संघाला तो. सुंदरचा फटका आणि 4 धावा. मी म्हंटल या खेळाडूकडे प्रतिभा आहे आणि त्याने दाखवली. संयमी खेळी, गॅप मध्ये चेंडूला टोलावला आणि 4 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सुंदर सुंदर गाणी लगावली जात आहेत खरोखरच डीजे. धन्यवाद तुम्ही जे प्रेक्षकांना इथे मनोरंजन देतात त्याबद्दल. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. आता एकूण धाव संख्या झाली ती 21. 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. महत्वाचे 2 चेंडू नक्कीच असणार आहेत. जर 2 चेंडूवर जास्त धावा आल्या तर आव्हान थोडं सोपं होईल. पुन्हा एकदा काय फलंदाजी करतोय अरुण, गॅप शोधून शोधून काढतोय, जोरदार फलंदाजी करतोय. दोन्ही लागोपाठच्या चेंडूवर चौकार लगावले आहेत आणि मॅच ऑन झालेले आहे. आता 7 चेंडूवर 14 धावांची गरज. हमीद मगजचा
मी म्हटलं होतं. माफ करा, 7 चेंडू नाही, अजूनही 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये 14 धावा. आणि अरुण मला वाटतं काय अँकर इनिंग खेळतोय इथे. संयमी खेळी करतोय, गॅप मध्ये फक्त चेंडू टाकतोय आणि धावा लुटतोय. आता आपल्याला कळतंय रॉयल चॅलेंजर हा संघ, आता त्यांना रॉयल स्ट्रायकर हा संघ जो अंबरनाथून आलेला थोडासा दडपणाखाली गेलेला दिसतोय. मगाशी मी म्हटलं होतं आम्ही त्यांनी मगाशी मॅन ऑफ दी मॅच घेतली होती, तो हिस्ट्री झालेली आहे. आता तो या मॅच मध्ये काय करतोय, प्रेझेंट मध्ये काय करतो ते खूप महत्वाचं असणार आहे. ओंकार एक बलाढ्य संघ, मी म्हटलं होतं की हा संघ सहजासहजी हार मानणार नाही. 8 चेंडू 14 धावा आणि महत्वाचे 2 चेंडू या षटकातील असणार आहेत. नो घोषित केलेला बघूया काय होतं आणि 2 धावा अवांतर. मी म्हटलं होतं हमीद हा नक्कीच दडपणाखाली दिसतोय. 2 धावा इथे घोषित केल्या आहेत, नो घोषित केला आहे. पंचांनी इथे नो केलेला आहे. कुठल्याही फलंदाजाने काही बोलायचं नाहीये, पंच इथे डिसिजन घेत आहेत. 2 धावा, नो प्लस 1 धाव घेतली ते 2 धाव. 27 एकूण धाव संख्या झाली ती 27. अजूनही 2 चेंडू बाकी आणि फक्त आणि फक्त 12 धावा. 8 चेंडू आणि 12 धावा. सामना सुरू जेव्हा होता 2 षटकामध्ये मला वाटतं 25 धावांची गरज होती आणि आता आपण पाहतो 8 चेंडू मध्ये 12 धावा. कसा सामना चेंज होऊ शकतो हे आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये अनिश्चितता का म्हटली जाते ते आपण आता पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार चेंडू. कोणी बाहेरून डिसिजन घ्यायचं नाहीये, नाही तर पेनल्टी स्वरूपामध्ये इथे 5 धावा दिल्या जातील. समोरच्या संघाला नोंद करून घ्यायची आहे. 7 चेंडू 11 धावा. अजूनही आपल्याला वाटत असेल आता फलंदाजी करणारा संघ नक्की जिंकेल, परंतु क्रिकेटमध्ये काही होतं. मगाशी आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज होती, आता 7 चेंडू मध्ये 11 धावा. हमीद मगाचा मॅन ऑफ दी मॅच ठरलेला गोलंदाज आता आपण पाहतोय तो दडपणाखाली आहे. त्याने धावा बऱ्याचशा गहाळ केल्या आहेत. संघ आता दडपणाखाली आलेला आहे. अरुण संयमी खेळी करतोय, कुठला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नाहीये त्याचा. सुंदरसा फटका, बघूया काय होतं आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच 4 धावा होऊ शकल्या असत्या. जोरदार टाळ्या वाजवा.
कोणी वर नाही ठेवायचं आहे बांबूवर. धन्यवाद. अतिरेडीचा सामना आपण पाहतोय आणि यासाठी जी टुर्नामेंट ओळखली जाते मेलवी मेमोरियल कप 2024. सुंदर असा चेंडू. बघूया काय होतं. एक धाव घेण्यात यशस्वी. काय फलंदाजी, काय गोलंदाजी. प्रेक्षकांना वाटत असेल की इझी चौकार लगावला जाईल, परंतु तितकंसं इझी नाहीये. कारण की 4 चेंडू 8 धावा. आतापर्यंत जे पण बॅटिंग केली आहे ती हिस्ट्री झालेली आहे. आता 4 चेंडू मध्ये सामन्याचं गणित ठरणार आहे. बघूया काय होतं. 4 चेंडू 8 धावा. निशी सुंदर अशी गोलंदाजी. अरुण मला वाटतं अँकर इनिंग, परंतु शेवटचे 4 चेंडू. ओहो, वाईट घोषित केलेला आहे पंचांनी. 4 चेंडू मध्ये आता 7 धावा. एकूण धाव संख्या झाली ती 32. 4 चेंडू या सामन्याचं गणित बदलणार आहे. जर ओंकार हा संघ हरला तर त्यांना मालाड खूपच जवळ आहे, परंतु अंबरनाथवरून आलेला रॉयल स्ट्रायकर हा संघ जर हरला तर जो होणारा प्रवास आहे तो त्यांच्यासाठी खूप लांब असणार आहे. कारण की इथे पोहोचण्यासाठी जेवढी मेहनत केली आहे ती या 4 चेंडूवर आहे. सुंदरचा फटका. हो हो, काय फटका लगावलाय. खरोखरच जोरदार फटका लगावलाय. सगळ्या प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या अरुणसाठी. कंपल्सरी चेज असणार आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. भावा 3 धावा. आणि मी म्हटलं होतं मगाशी ओंकारा संघ छोटा संघ नाहीये. कित्येक वर्ष संघ या क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेट गाजवतोय. मला वाटतं ओरमचे पण बरेचसे संघ बंद झाले असतील, परंतु बॉक्स मधला ओंकारा संघ, मालाडचा संघ जवळजवळ बरेच वर्ष आपण पाहतोय. कृपया सामना सुरू करायचा आहे. सामना थांबवायचा नाहीये. पंचांनी गेम सुरू करायचा आहे. आणि हा का म्हणून बलाढ्य संघ आपण पाहतो. 5 फक्त धावा होत्या. 2 गडी बाद झाले होते. संघ बिकट परिस्थितीमध्ये होता आणि आता चित्र वेगळं झालेलं आहे. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. आणि अरुण खरोखरच मायकल बेवेन जो ऑस्ट्रेलियाचा फलंदाज होता, संयमी खेळी करायचा आणि ऑस्ट्रेलियाला सहज जिंकून द्यायचा, तशी फलंदाजी केली या फलंदाजाने. नक्कीच दडपणाखाली असणार आहे आता निशी. 3 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. ओहो ओहो हो, जोरदार टाळ्या वाजवायच्यात अरुणसाठी. काय बॅटिंग केली आहे त्याने. गाजवून सोडलं हा मैदान. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी. आणि आपण पाहतोय काय कॅज्युअल अप्रोच आहे. कुठलाच आरडाओरड नाही आणि सिंगल हँडेडली मॅच जिंकून दिली आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अरुणसाठी. रॉयल स्ट्रायकर संघ, अंबरनाथवरून आलेला संघ, जोरदार टाळ्या वाजवायच्या संघासाठी सगळ्या प्रेक्षकांनी. कारण की इथे येऊन जो खेळ त्यांनी दाखवला त्याबद्दल खरोखरच कुठलाही क्षण असा वाटला नाही की हा संघ हारेल, परंतु खेळामध्ये एक जिंकतो एक हारतो. जोरदार टाळ्या रॉयल स्ट्रायकर या संघासाठी. त्यानंतर जो विजेता संघ आहे ओंकार 11, या संघाचा जो खेळाडू आहे अरुण, ज्याने जी फलंदाजी केली त्यासाठी सुद्धा प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काय फलंदाजी केली अरुण यांनी. पुढील होणारा सामना, पुढील समालोचन आपण पाहतोय सागर, जे नामवंत समालोचक प्रत्येक मोठमोठ्या ज्या बॉक्सच्या टुर्नामेंट असतात ते कव्हर करत असतात. एक बुलंद आवाज
आणि मला वाटतं जसे खेळाडू फेमस असतात त्याप्रमाणेच मित्रा वेल प्लेट, खरोखरच चांगली फलंदाजी केली. हार्ड लक. पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही परत इथे याल आणि विजेता म्हणून जाल अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. सो थँक्यू. हॅलो 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 चेक. सुनील माळी सरांना विनंती करेल की आपल्या हातातून आपण अवॉर्ड द्यायचं आहे. लुझिंग टीम मध्ये फर्स्ट ऑफ ऑल लुझिंग टीम मध्ये परमेश आणि सो खूप चांगला खेळ परमेशने पण केला आणि खुल्या गटामध्ये आज प्रथमच खेळत असताना परमेशने पण खूप चांगलं अंबरनाथचं ते बोलले अंबरनाथ आहे सो मॅच सोडणार नाही आणि फाईट केली. अंबरनाथने दाखवलं की आम्ही मॅच सोडणार नाहीये. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ आमचे प्रिन्स सर परमेश माळी यांच्यातून फेसबुक पबजी इन्स्टा क्रिकेट झिओम इंडिया हिरंबा क्रिएशन त्यांचं देखील ऑल ओव्हर त्यांच्या माध्यमातून टी शर्ट परमेश वेल प्लेड. हार जीत होत असते बट तू खेळ केलास आणि परमेश दोन शब्द ऐकेल कारण की मॅच चांगली झाली. ओमकार मलाड संघाला तुम्ही फाईट केलात तर ह्या टुर्नामेंट विषयी खेळत असताना काय मजा आली? ओमकार मोठा टीम आहे तो त्यांना फाईट द्यायचा आहे. आमचा एक ड्रीम म्हणजे एक कम्प्लीट झाला की अशा टीममध्ये पण आम्ही फाईट करू शकतो. सो आणि ही टुर्नामेंट आज इकडे खेळलात त्याबद्दल? टुर्नामेंट तर चांगला आहे. आमचा एक फर्स्ट टाइम आहे आमचा हा खेळायचा टुर्नामेंट. नेक्स्ट इयर आम्ही पक्का येणार परत. क्या बात आहे. पक्का येणार आणि पक्का ट्रॉफी घेऊन जाणार. खूप साऱ्या शुभेच्छा परमेश. नंतर विनिंग टीम मध्ये प्लेअर ऑफ द मॅच खूप चांगली कामगिरी स्टार्ट टू एंड उभा राहिला आणि डेंजर डोरा अरुण चव्हाण. अरुण चव्हाण आपण यायचंय. सो प्लेयर ऑफ द मॅच फाइट मैच ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. क्या बात है. अरुण चौहान डोरा जिन्होंने क्लासिकल बैटिंग डेंजर डोरा